सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर कोणत्याही परिस्थितीत प्रशासक लागणारच असा ठाम विश्वास आमदार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला। याचबरोबर या बँकेमध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन कारवाई होणारच असंही त्यांनी स्पष्ट केलंय। तसेच या बँकेची एक श्वेतपत्रिका काढण्याची मागणीही सदाभाऊ खोत यांनी केली असून बँकेच्या अनागोंदी कारभारामध्ये आणि भ्रष्टाचारामध्ये जे सहभागी आहेत त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई होणार असा विश्वास सदाभाऊ खोत यांनी सांगलीमध्ये बोलताना व्यक्त केलाय। आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नोकर भरतीला स्थगिती देण्याची मागणी केली होती। त्यांच्या या मागणीची दखल घेत निवडणुकीचं कारण पुढे करून भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली। त्यानंतर आमदार सदाभाऊ खोत यांनी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करत खळबळ उडवून दिली आहे। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती 100% प्रशासक येणार त्याच्यामध्ये काही दोमत नाही आणि आम्ही नुसतं प्रशासक आणून थांबणार नाही। कुणी बोगस कर्ज आतापर्यंत उचलली, कुणी कर्ज माफ करून घेतली, कुणी कर्जाचं राईट ऑफ केलं, याचा सगळा आम्ही हिशोब करणार आहे। म्हणजे बँकेची श्वेतपत्रिका आम्ही काढणार आहे। नेमकी बँक ही अलीबाबाची गुहा कुणी केली, या बँकेत नाबार्ड करून आलेले पैसे नेमके कुणी वाटून खाल्लं, त्याची आम्ही एक श्वेतपत्रिका काढू आणि तेवढ्यावर आम्ही थांबणार नाही। ह्याच्यामध्ये जे दोषी असतील त्या सगळ्यांच्या कारवाई होईल, MDवर बी होईल। काल सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या MDवरती FIR दाखल झालेला आहे। DR आणि ARला तिथं निलंबित केलेलं आहे। याही बँकेमध्ये ज्या अधिकाऱ्यांनी घोटाळे केले असतील त्या एकाही अधिकाऱ्याला बँकेतल्या आम्ही सोडणार नाही। चेअरमन सांगतात की प्रशासक आणून तुम्ही मलिदा खाण्याचा प्रयत्न करणार आहात, मलिदा खाणार आहात प्रशासक आणून तुम्ही? नाही, चेअरमन रोज जाऊन काशीसनं आंघोळ करून येते ती आणि भगवे कापडं घालून पूजा करीत बसली ती सत्यनारायणाची। अरे आम्ही आल्यानंतर एक सुद्धा गुण आम्ही आमच्याकडे ठेवणार नाही। आम्ही जो हुशार विद्यार्थी असेल, अभ्यासू असेल, जो मेहनत करून पास होईल त्याला त्या बँकेमध्ये नोकरी मिळेल। आम्हाला काही तुमच्यागत कर्ज काढून मोकळ्या गोडाऊनला बाहेरनं कुलूप लावून आज साखर आहे सांगून पैसे नाही लाटायचं। आम्हाला प्रशासक आल्यानंतर आम्ही पारदर्शक कारभार तर करूच, पण बँक हा याच्यापेक्षा 4 पट नफ्यात आणू। जिल्हा बँकेची निवडणूक ताकदीने शब्द मारून लढवणार तुम्ही माहिती म्हणून? जिल्हा बँकेची निवडणूक देखील 4 महिन्यावरती आहे। पहिल्यांदा कुणी भ्रष्टाचार केला आहे, कुणी पैसे त्या बँकेतले खाल्लेले आहेत, याच्या सगळ्या चौकशी झाल्यानंतर निवडणूक व्हावी ही आमची नंतरची मागणी आहे। चेअरमन म्हणतात की मी 1 रुपयाचा सुद्धा भ्रष्टाचार केला नाही, ज्या दिवशी तुम्ही दापोशीला भ्रष्टाचार केला त्या दिवशी मी चेअरमन पद सोडायला तयार आहे। नाही, चेअरमन म्हणते ते भ्रष्टाचार केला नाही, मालमत्ता न बघताच अनेक जणांना हिने कर्ज दिलं। त्या अनेक लोकांच्याकडे थकबाकी असताना पूर्वीचे ह्यांनी कर्ज दिलं। काही लोकांनी तर हॉटेल खरेदी करायला हॉटेल दाखवलं आणि कर्ज उचललं, मग हॉटेलचं पैसे भरलं। चेअरमनला म्हणावं जरा प्रशासक नेमल्यावर कुणी काचा खाल्ल्या त्या, कुणी खिडक्या खाल्ल्या त्या, कुणी दरवाजे खाल्ले ते, कुणी टेबलं खाल्ले ते, कुणी कॅम्प्युटर खाल्लं या, असं प्रत्येकाच्या हाताला लागल तसं खाल्लं या। चेअरमनला श्वेतपत्रिका काढू आपण आणि स्वच्छ हात ज्याचे आहेत त्याला भ्यायचं काय गरज आहे? नाहीतर स्वर्गात जाऊ देते, काय नाही सर्वोच्च न्यायालयात जाऊ देते। कारण मुळामध्ये न्यायालयामध्ये गेल्यानंतर आम्ही न्यायालयात आमची बाजू मांडू की चेअरमन काय MPSC आयोगाचा अध्यक्ष आहे का, तो काय लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष आहे का, तो त्याच्याकडे 10 मार्क ठेवून घेतलेले आहेत। आणि ज्या संचालक मंडळाची मुदत संपते, जे संचालक मंडळांना 10 वर्षपेक्षा ज्या संचालकांना जास्त झालेले आहेत त्यांना नेमानं बँकेमध्ये राहताच येत नाही। तसा रिझर्व्ह बँकेनं आदेश काढलेला आहे। आणि असे लोक जर भरती घेणार असतील आणि हे लोक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला 10 गुण कुणाला द्यायचे नाही कुणाला द्यायचे नाही ठरवणार असतील तर ही नोकर भरती बेकायदेशीर आहे। आम्ही मांडू ना तिथं